ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्रो, अशी साथ घातल्यानंतर आठवते ती एकच व्यक्ती 2014च्या लोकसभा निवडणुकीत धूम रंगली आहे. ती एकाच नावाची, दिल्लीपासून गल्लीपर्यंत नमो नमःचा जप मंत्र सध्या आबालवृद्धांवर गारुड करतोय. अब की बार मोदी सरकार ही निव्वळ घोषणा राहिलेली नाही, तर सामान्य कुटुंबात जन्मलेला चाय विकणारा हा तरुण भारताचा पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहतोय. दिल्लीचा तख्त काबीज करायला निघालेला हा गुजरातनो शेर आज या क्षणी साक्षात त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या रूपात आपल्या बरोबर आहे. झी24 तासवर स्वागत करूया विकास महंते यांचं. विकास महंते, तुम्ही जेव्हा या स्टुडिओत आलात तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. तुम्ही मोदींसारखे दिसता असं प्रचाराच्या रॅलीज मधनं आम्ही पाहिलेलं होतं, ऐकलेलं होतं. परंतु आता तुम्हाला इथे बघताना जाणवतंय जवळपास 90% तुमची संपूर्ण पर्सनॅलिटी ही नरेंद्र मोदींसारखी दिसते. मला सांगा, आपण नरेंद्र मोदींसारखं दिसतो असं जनतेला कळल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय फरक पडला? नाही, अतिशय आनंद होतो. वास्तविक आपण तसे सर्वसामान्य माणसं आहोत आणि सर्वसामान्य माणूस म्हणून जीवन जगण्याचा एक वेगळा आनंद असतो. परंतु सेलिब्रिटी म्हणून काय आनंद असतो तो मी आज अनुभवतोय. अनेक ठिकाणी ज्या वेळेला मी जातो, आता रॅलीमध्ये तर गर्दी असते, तर तिथे अक्षरशः लोकांची अशी झुंबड उडते माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी किंवा शेक हँड करण्यासाठी. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो की त्यांना कुठेतरी असे वाटतं की आपण मोदी साहेबांना नाही भेटलो, त्यांना तर आपण शेक हँड नाही केलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद पाहिल्यानंतर मलाही त्याचा खूप आनंद होतो. पण मला तुम्ही सांगा, त्यांना तुम्हाला भेटल्याचा आनंद होतो, पण तुम्ही प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे का? हो हो. इथे गुजरातला 6-8 महिन्यापूर्वी मला वाटतं विधानसभेचं इलेक्शन होतं. त्यावेळेला रमणभाई पाटकर म्हणून MLA होते. त्यांनी मला तिथे प्रचारासाठी बोलवलं होतं आणि मी गेलो होतो. जो 2 दिवस तिकडे होतो. माझे काही मित्र होते, अनिल मेस्त्री आणि इतर. आणि तिथे गेल्यानंतर अर्थात तिकडची लोक आश्चर्यचकित झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने ते रिॲक्ट झाले. आणि गार्डची रिॲक्शन काय होती? सिक्युरिटी गार्ड जे आहे हे 30 सप्टेंबरला ज्या वेळेला साहेब इथे आले होते बँडाकुर्लाला जाण्यासाठी, एअरपोर्टला आले होते, त्यावेळेला मला BJPच्या एका कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की तुम्ही फक्त सदरा घालून यायचे आणि अमुक ठिकाणी येऊन गाडीमध्ये बसायचे. आणि तिथे बसल्यानंतर त्यांनी त्या कारमधनं मला त्या हायवेला सोडलं. आणि त्याच्यानंतर झाला तो सगळा वेगळाच गोंधळ झाल्यासारखा वाटला मला, कारण माझ्यासाठी सगळं नवीन होतं. आणि मग सगळी पब्लिक जी आहे ही माझ्या मागे लागली. तिकडे तर जवळ 30-40 हजार लोक होती, पण त्यातली मॅक्सिमम जी लोक आहेत ती माझ्या मागे अगदी मोदी 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 साहब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ या घोषणा देत. मी थोडासा घाबरलो की हा काय प्रकार, कोणी हात पकडतं, कोणी पाय पकडतं. माझ्यासमोर हा मोठं हे होतं. पण शेवटी विचार असा केला की आता लपून चालणार नाही, शेवटी आपल्याला चालायला हवं. त्यांनी सांगितलं आता चालत राहायचं, आता मागे पुढे बघायचं नाही. आणि मग मी चालायला लागलो आणि फास्ट चालायला लागलो. त्याच्यामुळे लोक जी आहेत ती चालायला लागली. मग त्यांनी मला त्रास दिला नाही. आणि बस लोकांनी सिक्युरिटी तिकडे होती त्यांची प्रायव्हेट, त्यांनी कडं केलं होतं आणि त्यांच्या ह्याच्यातनं चालायला लागलो. आणि कुठेतरी त्या स्टेजवर मला त्यांनी उभं केलं. आणि मग शेवटी जे काही झालं ते TV वर आपणही पाहिलं असेल. कोणी शेक हँड करत आहे, कोणी फोटोज काढत आहे, प्रत्येकाला एक झलक पाहिजे असते, कारण तुफान गर्दी होती. तर हे प्रकार मी खूप चांगले अनुभवले. आणि मग शेवटी त्यांनाही प्रश्न पडला की या व्यक्तीला जर का इथे काही झालं तर याची पडसाद काय होती. मला तुम्ही सांगा, मोदी जर उद्या खरोखरच भारताचे पंतप्रधान झाले तर मोदींसारख्या या दिसण्याच्या साधर्म्याचा नेमका तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होईल असं वाटतंय? हा माझ्यासमोर असलेला प्रश्न आहे. पण जे काही होईल ते खूप चांगलं होईल असं मला वाटतंय. पण बघूया काय होतंय. आपल्याला कल्पना आहे खूप मोठी लाट आहे. वास्तविक काय आहे की अपोजिशन वगैरे म्हणतात की लाट नाही आहे वगैरे. काही लोक म्हणतात की 50-50 आहे. परंतु खऱ्या अर्थानं मी अनुभवतो, मी ज्या वेळेला बाहेर जातो त्या वेळेला लोक ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात, म्हणजे मला बाहेर सहज जाणंही थोडंसं कठीण झालेलं आहे. कॅप वगैरे घालून जायला लागतं. तर तो एक भाग आहे. पण ठीक आहे, काही ठिकाणी ज्या वेळेला गर्दीत वगैरे जातो, रॅलीला वगैरे जातो, त्यावेळेला तुम्ही अशी कॅप घालून जाऊ शकत नाही. तर त्यावेळेला लोक खूप पुढे येतात, खूप प्रेम देतात. तुम्ही प्रचाराच्या या काळामध्ये तुमचं जे वैयक्तिक सर्वसामान्य आयुष्य आहे जगतोय, पण काय असतं आपल्यासाठी हे सगळं नवीन आहे.
ह्याच्यामुळे त्याचाच एक वेगळा आनंद आहे आणि तो आनंद मी घेतोय. परंतु नंतर काय होईल हे आज मला माहिती नाही आहे. मोदींना स्वतःला कविता करायची आवड आहे याची कल्पना आहे आपल्याला? हो जरूर जरूर. मी त्यांची बरीचशी पुस्तकं माझ्याकडे आहेत, त्याच्यात कवितेंचा भरणा जास्त आहे. आपण काही कविता केल्या आहेत कधी? कवितेंचं मला प्रेझेंट करायला आवडतात. काही कविता मीही लिहित असतो. परंतु एक संग्रही कविता त्यांची आहे. ती कविता मी गुजरातला गेल्या असताना एका व्यासपीठावर CP ठाकूर वगैरे बसले होते आणि त्यावेळेला ती कविता मी म्हटल्यानंतर लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला. ती कविता अशी आहे, हर समस्या का समाधान निकालते हो, हर समस्या का समाधान निकालते हो, मुर्दे में भी जान डालते हो, आप तो वो भगवान हो जो बिना तपस्या के वरदान देते हो. मानता हूँ खुदा को, मानता हूँ खुदा को, उसने मुझे ये दुनिया दी है, पर आपने मुझे जीने के लिए खुशियाँ दी है. डूब ही जाती मेरी नाव अगर आपका किनारा ना मिलता, कुछ कर जाता आखिर मर जाता अगर आपका सहारा ना मिलता. जीने के लिए पहचान और होठों पे मुस्कान देते हो, आप तो वो भगवान हो जो बिना तपस्या के वरदान देते हो. मंजिल थी दूर इतनी जितने चांद सितारे, मंजिल थी दूर इतनी जितने चांद सितारे, आपके चमत्कार से आ गए कदमों में मेरे. मेरी जंग में हार ही जाता, मेरी जंग में हार ही जाता और मैदान छोड़ ही देता, जीतने का आपका मुझे हौसला ना होता. करके मुश्किल आसान हर खिलाड़ी को अर्जुन बना देते हो, आप तो वो भगवान हो जो बिना तपस्या के वरदान देते हो, जो बिना तपस्या के वरदान देते हो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.